अगदी पहिल्या प्रयत्नामध्येच अशी अचूक चिकन दम बिर्याणी जर तुम्हाला बनवायची असेल ना, तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. अगदी बारीक सारीक टिप्स आणि अचूक प्रमाण आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये. तर आज अगदी परफेक्ट अशी चिकन दम बिर्याणी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी बनवून दाखवलेली आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टी यामध्ये कळेल. तर इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये चिकन घेतलेलं आहे. सर्वात आधी चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आहे ना, चिकन आपण जेवढं जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवतो ना, जेवढं ते छान मुरलं जातं, मसाले त्यात जेवढे मुरले जातात ना, तेवढी ही बिर्याणी खायला आणि चवीला खूप छान लागते. तर इथे अर्धा किलो चिकनमध्ये मी 4 मोठे चमचे इतकं दही घातलेलं आहे. फ्रेश दही मी इथे वापरलेलं आहे. आता 3 चमचे इतकी मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेतली आणि 3 चमचे मी इथे ती पेस्ट वापरलेली आहे. अर्धा लिंबाचा रस इथे मी वापरलेला आहे. तर लिंबाचा रस इथे मी टाकून घेतला. त्यानंतर इथे मी छोटा चमचा एवढी हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर घरगुती आपल्याला लाल मसाला इथे वापरायचा आहे. जो कुठला तुमचा साठवणुकीतला मसाला असेल लाल तिखट, ते इथे वापरायचं आहे. तर इथे मी 2.5 चमचे इतकं लाल तिखट वापरून घेतलं आहे. त्यानंतर 1.5 चमचा इतकी धने पावडर मी इथे टाकून घेत आहे. चिकन बिर्याणीला लागणारे सर्व मसाले आता मी आत्ताच मॅरिनेट करतानाच इथे वापरणार आहे. जेव्हा आपण हे चिकन शिजवण्यासाठी ठेवणार आहोत त्यावेळी वरतून फार काही मसाले आपल्याला वापरायचे नाही आहेत. आता इथे 1 मोठा चमचा इतका मी बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले या चिकनला आपल्याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत. इथे हातानेच मी सर्व चिकनला असे मसाले व्यवस्थित लावून घेतले. तर चिकन हे व्यवस्थित मॅरिनेट केलं आहे. तर याला स्मोक द्यायचा आहे आपल्याला कोळशाचा. तर कोळसा मी गॅसवर असा गरम करून घेतला, एका वाटीत ठेवून घेतला आणि त्यावर आता तेलाची धार सोडायची आहे आणि मस्त झाकून ठेवायचं आहे. आता आपण भात बनवून घेणार आहोत ना, तोपर्यंत मस्तपैकी याला कोळशाची धुरी अशी लागली जाईल. तर एकदम छान जेव्हा आपण चिकन बिर्याणीमध्ये जेव्हा हे पीस खातो ना चिकनचे, तर एकदम छान स्मोकी फ्लेवर असा लागतो खाताना. तर मॅरिनेट चिकन एक साईडला ठेवून दिलं मी. आता इथे अर्धा किलो प्रमाणात इतका मी तांदूळ घेतलेला आहे. तर बासमती राईस इथे मी वापरलेला आहे. तर हा तांदूळ आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. 10 मिनटासाठी पाण्यातच भिजवणार आहे हा तांदूळ. 10 मिनटांनंतर लगेच तांदळाला मी फोडणी करून घेणार आहे. तर मी फक्त 70 ते 80% हा भात शिजवून घेणार आहे आणि अगदी लागेल तेवढंच पाणी इथे वापरणार आहे. अगदी जास्त पाणी वापरून त्यात हा भात मी तसा शिजवून नाही घेणार आहे. लागेल तेवढ्या पाण्यात फक्त 70-80% हा भात शिजवणार आहे. आता इथे तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये जे खडे मसाले तुमच्या घरात अवेलेबल असतील ते इथे वापरून घ्या. तर इथे मी 2 हिरवी इलायची, 1 चक्री फूल, 2-3 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, जावेत्री, लवंगा असे सगळे खडे मसाले इथे वापरले. 1 मिनिटभर तेलात परतून घेतले खडे मसाले आणि यामध्ये मगाशी जी चिकनसाठी मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची जी पेस्ट वापरली, तीच पेस्ट इथे मी भातासाठी देखील वापरली आहे. तर यामुळे ना भाताला खूप छान चव येते. तर ही पेस्ट पण चांगली परतून झाली तेलामध्ये. आता तांदूळ कितपत तुमचा जुना आहे, कसा आहे, त्याला किती पाणी लागतं त्या हिशोबाने तुम्ही पाणी वापरा. तर इथे अगदीच मी 1-1.5 ग्लास इतकं पाणी मी वापरलेलं आहे भात शिजवण्यासाठी आणि 1.5 चमचे इतकं मीठ टाकून घेतले पाण्यामध्ये. पाण्याला चांगली उकळी आली. आता त्यामध्ये भिजवलेला जो तांदूळ होता ना, त्यातलं पाणी मी आधी काढून घेतलं आणि हा तांदूळ या उकळलेल्या पाण्यामध्ये मी टाकून घेतला. आता हा भात व्यवस्थित असा एकत्र करून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे. तर पाण्याला चांगली उकळी आली आहे. गॅस स्लो केला आणि स्लो गॅसवर असा मी हा भात शिजवून घेतला. आता भात हा 70 ते 80%च माझा हा शिजलेला आहे. तर गॅस बंद करून याला मी असंच थंड होण्यासाठी
असंच उघडं ठेवणार आहे. पंख्याखाली नाही ठेवायचा आहे भात, नाही तर तो कडक होतो. आपल्या किचन ओट्यावरच एक साईडला तो ठेवून द्यायचा. तर इथे आता जे चिकन मॅरिनेट केलं होतं ना त्याला मी फोडणी करणार आहे. तर त्याआधी बिर्याणीसाठी जो तळलेला कांदा आपल्याला लागणार आहे ना, तर तो कांदा मी इथे 2 बारीक असे कांदे चिरून घेतले आणि ते कांदे असे इथे तळून घेते मी. तर तेल थोडं जास्त प्रमाणात टाकलं आणि आधी हा कांदा मी इथे तळून घेणार आहे. कांदा टाकल्यानंतर त्यावरती मी थोडंसं मीठ टाकून घेतलं. त्याने ना ह्या कांद्याला पटकन लालसर रंग येतो. तर अगदी कुरकुरीत होईस्तोवर आहे ना हा कांदा तळून घ्यायचा आहे. कांद्याला एकदम ब्राऊन कलर आला आहे. आता हा कांदा मी काढून घेते. गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घेतली आहे. तळलेला कांदा काढून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आता काढून ठेवणार आहे. आता ह्याच तेलामध्ये चिकनसाठी मी फोडणी करून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे बारीक चिरून घेतले आणि हे कांदे आता चांगले तेलामध्ये परतून घेणार आहे. आता इथे कांदा चांगला परतला गेला आहे. तर यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. तर 2 मोठ्या आकाराचे लाल झालेले असे टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतलेले आणि ते या कांद्यामध्ये टाकून घेतले. तर टोमॅटो देखील चांगले कांद्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि टोमॅटो टाकणं अगदी ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल टाकायचे तर तुम्ही स्किप देखील करू शकता, कारण आपण इथे मॅरिनेट करण्यासाठी दह्याचा वापर केलेला आहे. तर इथे कांदा तुम्ही बघू शकता, एकदम छान कुरकुरीत असा हा आपला तळलेला कांदा तयार झालेला आहे. आता इथे कांदा टोमॅटो देखील चांगला परतला गेलेला आहे आणि चिकन देखील व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे. त्यामध्ये जी कोळशाची वाटी होती ती काढून बाजूला ठेवून घेतली मी आणि आता या कांदा टोमॅटोवरती मी काही सुके मसाले टाकून घेणार आहे. तर त्यामध्ये थोडीशी मी हळद टाकून घेते. लाल तिखट थोडं टाकून घेणार आहे, अर्धा चमचा एवढं लाल तिखट, अर्धा चमचा इतकं धने पावडर टाकून घेते आणि हे सुके मसाले आता व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मसाले मस्त परतून झाले आहेत. आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेतलेलं आहे. टोपाला लागलेला जो मसाला आहे तो पण व्यवस्थित असा चमच्याने काढून घ्यायचा आहे, सगळ्या चिकनवर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या फोडणीमध्ये आता हे चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर चिकन शिजवण्यासाठी मी अजिबात करणार नाही आहे. अगदी वाफेवरच हे चिकन शिजवून घेणार आहे. चिकनला असंही पाणी सुटतं आणि आपण त्यात दही जे वापरलेलं असतं, दही मीठ, तर ते सगळं त्याचंही पाणी सुटतं. त्यामुळे वेगळं पाणी नाही घालावं लागत चिकन शिजवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता इथे चिकन किती छान असं मस्त दिसतंय शिजल्यानंतर आणि किती छान असं पाणी देखील चिकनला सुटलेलं आहे. तर हे चिकन शिजण्यासाठी 10 ते 12 मिनटं लागले आणि एकदम छान चिकन असं मस्त सॉफ्ट असं शिजलं गेलेलं आहे. जेवढं जास्त वेळ आपण चिकन मॅरिनेट करून ठेवतो ना तेवढं जास्त ते पटकन शिजतं. तर बघा एकदम छान सॉफ्ट असं शिजलं गेलेलं आहे चिकन. आता आपण इथे भात पण आपलं तयार झालेलं आहे, चिकन पण रेडी आहे. तर आता इथे आपण बिर्याणीचे लेयर लावायला घेऊया. तर आपल्या आवडीनुसार आपण कितीही लेयर याचे लावू शकतो. तर इथे मी 2 लेयर लावलेले आहे. आता हे खडे मसाले जे मी भातात वापरले होते ना ते मी सगळे भातातून काढून घेतले आणि इथे जो भात आहे त्याचा लेयर आधी खाली मी लावणार आहे तळाला. तर थोडासा भात टाकला, तो व्यवस्थित असा पसरवून घेतला. त्यावर तळलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर, हे सगळं या लेयरमध्ये आपण वापरणार आहोत. तर लेयर लावताना या बिर्याणीमध्ये बरेच जण केवडा इसेन्स किंवा बिर्याणी इसेन्स असे मिळतात वेगवेगळे, तर ते देखील वापरतात किंवा फूड कलर, पिवळा, हिरव्या रंग असे हे कलर वापरतात. पण मी इथे कुठलाही कलरचा वगैरे मी वापर नाही केलेला आहे.
तर इथे अर्धा किलोचीच बिर्याणी होती, त्यामुळे मी फार काही लेयर लावले नाही. फक्त जेवढं होतं चिकन ते एकच याच्यामध्ये मी टाकून दिलं, एकाच बॅचमध्ये टाकून दिलं मी भातावरती. आणि त्यानंतर आता ह्या चिकनवर देखील मी जो तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना हे सगळं आहे ना, तर ते सगळं टाकून घेणार आहे चिकनवर पण. आता इथे उरलेला भात जो आहे तो देखील सर्व या चिकनवरती मी टाकून घेतला आहे. भात टाकल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे एकसारखा असा पसरवून घ्यायचा आहे. पुन्हा या भातावरती तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि तूप वरतून मी टाकून घेणार आहे. चमचाभर तूप हे सगळीकडे असं पसरवून टाकून घेणार आहे. तूप टाकल्यामुळे ना या बिर्याणीला खूप छान अशी चव येते, तर त्यामुळे तूप आवर्जून वरतून टाका. आणि बिर्याणी मसाला जो आहे तो पण वरतून असा मी सगळीकडे असा पसरवून असा टाकून घेणार आहे. तर याची अशी पावडर मी चाळून घेणार आहे, कारण जे हे जाड मसाले असतात ना ते दाताखाली आलेले आवडत नाही, त्यामुळे आम्ही असे चाळूनच हे वापरतो बिर्याणीमध्ये. तर सगळीकडे असं थोडं थोडं तूप मी टाकून घेतलं बिर्याणीवरती. आणि आता पुन्हा याला मी कोळशाचं धुरी देणार आहे. तर एकदम छान असं लेयर हे तयार झालेले आहेत. स्लो फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटांसाठी ही चिकन दम बिर्याणी मस्तपैकी वाफवून घ्यायची आहे छानपैकी. आणि एकीकडे मी कोळशाची धुरी देखील दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर याला छान असा दम दिलेला आहे आणि ही चिकन दम बिर्याणी या ठिकाणी तयार झालेली आहे. आता मी ही चिकन दम बिर्याणी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर अगदी हळूवार हाताने सगळी अशी व्यवस्थित एकत्र करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून जो आपला चिकन मसाला आहे तो सगळीकडे लागला जातो आणि अगदी छान टेस्टी ही चिकन दम बिर्याणी चवीला देखील लागते. तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने चिकन दम बिर्याणी. आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.